नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नरक चतुर्दशीचा सण कार्तिक महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. याला रूप चौदस, नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी, नरक निवारण चतुर्दशी किंवा काली चौदस असेही म्हटले जाते. या दिवशी मृत्यूचे देवता यमराज, माता काली आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून यमतर्पण अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा दान करणे याला मोठे महत्त्व आहे. नरक चतुर्दशीला दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीची पूजा केली जाते. आता या वर्षीची नरक चतुर्दशीची तारीख, शुभवेळ आणि महत्त्व आपण जाणून घेऊया. तर यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी ही 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1:57 पासून सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:44 वाजता संपेल. या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे उदय तिथी लक्षात घेऊन नरक चतुर्दशी ही 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. मोठी दिवाळी ही याच दिवशी असते. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी हे एकाच दिवशी आलेले आहेत. आता अभ्यंग स्नानाची वेळ कधी आहे? नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगावर उटणे लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंग स्नान असे म्हटले जाते. तर यावर्षी अभ्यंग स्नानाची वेळ ही 12 नोव्हेंबरला सकाळी 5:28 ते 6:41 असेल. नरक चतुर्दशी या सणाशी निगडीत एक कथाही आहे. पुराणानुसार ही कहाणी आहे नरकासुराची. नरकासूर एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णुलोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्रागज्योतिषपूर राजाचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेद रथ दिले होते. नरकासूर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले होते. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीमध्ये राहून तो लोकांवर अत्याचार करू लागला. सर्वत्र त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वसिष्ठ यांनी त्याला तुझा मृत्यू हा भगवान विष्णूंच्या हस्ते होणार आहे असा शापही दिला होता. या शापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून मला कोणीही मारू शकणार नाही असा वर मागितला. वर मिळवून त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहामध्ये दामटून ठेवले होते. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. सगळे देव, गंधर्व, मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरवले आणि भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये येऊन त्याचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने, पाण्याने, अग्नीने वेढलेले होते. कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले आणि त्याचा वध केला. कृष्णाने नरकासुराच्या कारागृहामध्ये बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार करणार कोण? असे लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णांनी त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब भगवान श्रीकृष्णांवर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी तेल लावून स्नान केले होते. म्हणूनच या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पाडली गेली. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्यामुळे सर्व संकटे दूर होतात. अशा व्यक्तीवर नरकात जाण्याची वेळ येत नाही असे म्हटले जाते. मरताना नरकासुराने भगवंताकडे बर मागितला होता की माझा हा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. भगवान श्रीकृष्णाने त्याला तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून भगवान श्रीकृष्णांचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारेटाचे फळ चिरडले जाते. पायाच्या अंगठ्याने हे फळ चिरडतात आणि काही जण त्याचा रस जिभेला लावतात तर काही जण पायांनी हे फळ उडवून देतात. काही ठिकाणी नरकासुराची शेणमातीची प्रतिमा करून त्यावर घरादारातील कचरा टाकून जणू काही दुष्ट प्रवृत्तीचा निषेधच करतात. या दिवशी घरामधील देवांना देखील पंचामृत स्नान आणि अभिषेक करून अत्तर लावून उष्णोदकाने स्नान घालतात आणि देवपूजाही सूर्योदयाच्या आतमध्ये केली जाते. देवाला गोड पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. पणत्याही पहाटेच लावल्या जातात. सर्वत्र सुखसमृद्धी यावी म्हणून अंगणामध्ये 2, तुळशीपुढे 1, पाण्याजवळ 1,
देवाजवळ एक अशा पणत्या लावल्या जातात. या दिवशी घरामधील झाडूची आणि मिठाचीही पूजा केली जाते, कारण हे दोन्ही लक्ष्मीचे अंश मानले जातात. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी म्हणून दिवाळी आधी साफसफाई करून घरही लख्ख केले जाते आणि लक्ष्मीपूजा करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले जाते. या दिवशी अमावस्या असल्याने पितृतर्पणही केले जाते. एक दिवा पितरांसाठी लावला जातो. दुपारच्या जेवणाच्या वेळी कावळ्याला, गाईला, कुत्र्याला नैवेद्य अर्पण केला जातो. नरक चतुर्दशीला नवीन कपडे घालून आपल्या आप्तस्वकीयांची गाठभेट घेतली जाते. फराळाला बोलवले जाते. पाहुणचार केला जातो. अलीकडे दिवाळी पहाट या निमित्ताने सुरेल गाण्यांची मैफिल रंगते. फटाके, आतिषबाजी, रंगरांगोळ्या, मिठाई, आनंद आणि थंडीची चाहूल या वातावरणामुळे दिवाळीची रंगत आणखीनच चढत जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला नरक चतुर्दशीचा दिवस साजरा करायचा आहे आणि आपल्या आतील आणि बाहेरील नरकासुराच्या दुष्ट प्रवृत्तीलाही आपल्याला चिरडून टाकायचे आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.